पंतप्रधान नरेंद्र मोदी देशाला 78व्या स्वातंत्र्य दिनी लाल किल्ल्यावरून संबोधित करणार। मोदी आज मोठी घोषणा करण्याची शक्यता। ठाण्यातील तलावपाळी परिसरामध्ये मुख्यमंत्री शिंदेंच्या हस्ते ध्वजारोहण। ध्वजारोहणासाठी मोठ्या संख्येने कार्यकर्ते उपस्थित। कुस्तीपटू विनेश फोगाटला रौप्य पदक मिळणार नाही। क्रीडा लवादानं विनेशची याचिका फेटाळली। 100 ग्रॅम वजन वाढल्यानं विनेश ऑलिम्पिकमधून अपात्र। लाडकी बहीण योजनेचे पैसे जमा होण्यास सुरुवात। रक्षाबंधनाआधीच सरकारकडून 2 महिन्याचे 3000 रुपये जमा। जुलै महिन्यामध्ये नोंदणी केलेल्यांच्या खात्यामध्ये पैसे। चाचपणीसाठी लाडकी बहीण योजनेच्या माध्यमातून पैसे जमा करण्यास सुरुवात। सर्व बहिणींच्या खात्यामध्ये लवकरच पैसे जमा होणार। मुख्यमंत्री शिंदेंची माहिती। लाडक्या बहिणींनो, पैसे लवकर काढून घ्या। हे लबाड सरकार पैसे परत घेतील। राज्य सरकारवर टीका करत सुप्रिया सुळेंचं लाडकी बहीण योजनेच्या लाभार्थ्यांना आवाहन। लाडकी बहीण योजनेमधील 1,64,00,000हून अधिक लाभार्थ्यांची नोंदणी पूर्ण। 1,36,00,000 पात्र महिलांना 17 ऑगस्टला पहिला हप्ता मिळणार। लाडकी बहीण योजनेचा अर्ज भरूनही महिलांसमोर नवा पेच। 27 लाख महिलांचे आधार कार्ड बँक खात्याशी लिंक नाही। 2 दिवसांमध्ये आधार कार्ड लिंक करण्याचं आव्हान। कॅबिनेटमध्ये मुख्यमंत्री शिंदे अजित पवारांमध्ये फाईलवरून वाद। नगर विकासची फाईल वाचल्याशिवाय सही नाही। दादांची भूमिका। अर्थ खात्याच्या फाईलवरून मी सुद्धा तसंच करेन। शिंदे आक्रमक, सूत्रांची माहिती। लातूरमधील शिवस्वराज्य यात्रेदरम्यान मराठा आंदोलकांचा गोंधळ। सुळेंच्या भाषणाच्या वेळेला आंदोलकांनी व्यासपीठावर जात मराठा आरक्षणाबाबत भूमिका विचारली। निवडणुकीमध्ये कोणत्याही आघाडीमध्ये जाणार नाही। समाजाला विचारून उमेदवार जाहीर करणार। 29 तारखेला अंतरवालीमधील बैठकीमध्ये मोठा निर्णय। जरांगेंची माहिती। भाजपच्या मिनल खतगावकरांनी घेतली मनोज जरांगेंची भेट। जरांगेंचा पहिला उमेदवार ठरल्याच्या चर्चांना उधाण। मिनल खतगावकर नायगाव विधानसभेतून लढण्यास इच्छुक। संभाजीराजे छत्रपतींनी घेतली मनोज जरांगेंची भेट। विधानसभेला जरांगे आणि संभाजीराजे एकत्र येण्याची शक्यता। जरांगेंचा दृष्टिकोन आणि आमचे उद्दिष्ट एकच असल्याची राजेंची प्रतिक्रिया। नितेश राणेंच्या हातामध्ये गृहमंत्रीपद दिलंय का? पोलिसांवर बोलण्याचा अधिकार राणेंना कुणी दिला? शरद पवार गट आक्रमक। केंद्रीय पुरातत्व खात्याची ऐतिहासिक वारसा स्थळांसाठीची नवी योजना। पुण्यातील शनिवारवाडा दत्तक दिला जाणार। लोहगड, कार्ला लेणी, आगाखाना पॅलेस, पाताळेश्वर लेणीचाही समावेश।